जी आहे ती परिस्थिती आहे. त्याच्या पुढे तर माझं एवढं म्हणणं आहे साहेब, माझं आपल्याला आव्हान आहे, आम्ही लातूर जिल्ह्याने आमचं जे भाजपचं मतदान आपल्याला दिलंय त्याच्या बदल्यामध्ये मी आपल्याकडे एक गोष्ट मागू शकतो साहेब, अधिकाराने मागू शकतो. या जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागायला पाहिजे, हेच आपल्या लेटर पॅडवर आज तुम्ही आमदार आहात आमचे, याची चौकशी व्हायला पाहिजे. किती संस्थेला किती कर्ज दिलाय, कसा कर्ज दिलाय, शेतकऱ्यांना किती कर्ज दिलाय, त्याची वसुली किती केली आहे. मी बोललो तर फार कमी पडेल, फार विषय फार वास्ट आहे यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, पण याची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी होऊन याचा प्रशासक बसवायला पाहिजे आणि प्रशासक बसल्यानंतर निवडणुकीला समोर जायला पाहिजे. यांची हिंमत होणार. यांनी स्वतःला मिस्टर क्लीन म्हणतात, आमच्यासारखा कारभार कुठं नाही म्हणतात. मांजरा कारखान्याला पाहिजे, अजून मांजरा कारखाना 200 कोटीचं कर्ज आहे, अजून मांजरा कारखान्यावर 200 कोटीचं कर्ज आहे. मी म्हणत असेल तर एका तरी माणसाने यांच्यापैकी तिघांपैकी कुणीतरी येऊन म्हणायला पाहिजे चूक आहे. 21 ला पैसे दिले, 21नी जे महाराष्ट्रावर जे कारखाने घेतले त्याला पैसे दिले, त्याची वसुली किती आहे माहित नाही. देश अॅग्रोनी कारखाना निर्माण केला, त्याला पैसे दिले. एका तरी देशमुख कुटुंबाच्या बाहेरच्या कोणत्या युनिटला यांनी पैसे दिले दाखवा. नाही. एक आमचं भगवानराव पाटील, एक डायरेक्टर आपला आमचा दिला गेला, तिथं गेला एकच विरोधी डायरेक्टर. त्यांनी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस ज्या त्या खात्यावरचे पैसे जमा करून शेतकऱ्याला वाटप. नवीन साहेब 1 रुपया वाटप, 1 रुपया शेतकऱ्याला वाटप. त्यामुळे यांचा खरा जो चेहरा आहे, हे खऱ्या काय पद्धतीने लोकांच्या समोर स्वतःला दाखवण्याचा जो प्रयत्न करतात ते लोकांसमोर यायला पाहिजे. काय स्वच्छ दाखवता तो, काय प्रतिमा शैलीची तुम्ही राहिलात. आज साहेब मी आवर्जून सांगतो, यांनी बोलायचा याला अधिकारच नाही. मला माहिती आता यांनी काय करणार. यांनी आमचं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतील, 4 माणसं ठेवलेत, ते बोलायला पाठवतात, ते करत असतात. हिम्मत असेल ना तर या तिघांपैकी एकाने कोणी, अमित देशमुख असेल, दिलीपराव देशमुख साहेब असतील किंवा धीरज असतील, मी बोललेल्या गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं. एकही जण उत्तर देऊ शकतो. साहेब यांच्या घरामध्ये गाड्यामध्ये पेट्रोल जे जाते ना, हे देखील शेतकऱ्यांच्या त्या पैशातून यांच्या घरामध्ये कारखान्याच्या याच्यातून जाते, स्वतःच्या खिशातून यांनी काय देत. मग असे लोक आपलं नेतृत्व करणार आहे का. आज मला कधी कधी प्रश्न पडतो, आम्ही देशमुख यांना मतदान का करायचं. फक्त एका गोष्टीमुळे लातूरकरांनी त्यांना सांभाळलंय, ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव म्हणून मतदान. एकदा चेक पास होतं बँकेत, एकदा चेक घेऊन गेल्यानंतर पास होतो. 3दा चेक पास केला आपण त्यांना, 3दा. चौथ्यांदा करायचं का परत. ते चेक नाहीये. सांगा शैलेश जे बोलत जा. मला साथ तुमच्या जरा शांत वाटल्यामुळे जरा अजितराव पण कसं सिस्टमॅटिकली एकदम गेल्यासारखं बोलतात. देव आहे धड. यांचा खरा चेहरा, यांचा खरा वृत्ता जो आहे नाही काळा. आणि तुम्ही आज असं म्हणून नाही जमत. हे समाजामध्ये इथं मुस्लिम समाजाचे लोक बसलेत काही, हे कुणाचेच नाहीये. ते जशी गरज लागेल तसं त्यांचा उपयोग करायचा आहे. बरोबर झाले. यूज अँड थ्रो. शादीखाना कोण बनवलं शैलेशजी. भाजपने बनवलं. यांच्या काळामध्ये यांची 40 वर्षाची सत्ता. लातूर शहरामध्ये साधा शादीखाना बनवता झाले ते की नाही फडणवीस. कोण बनाय आपण बनाय. काय दिलं लातूरला. हे लातूरच्या जनतेने आता ठरवायचं. आपल्याला निर्णय आपल्याला करायचा. आपला माणूस कसा पाहिजे, कसा निवडायचा. पाऊस किती पडला आता जर विचारलं ना, नंदी बैलासारखं हलवतील. विधिमंडळात येतात, मला म्हणतात तुम्ही काय बोलत नाही. तुम्ही बोलतात ना, बोला ना काय बोलतात.
पण ज्यावेळेस मी विधी भवनात असतो त्यावेळेस एकदाही बोलत नाही, आधी चेक करतात संभाजी पाटील हाय का मध्ये, बसलाय काय, त्यांना माहिती हा बसलाय की काहीतरी बोलल. माझी आपल्या विनंती, जिल्हा मध्यवर्ती बँक ही फार अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे साहेब, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू. अनेकांना वाटतं की भैयाचं नेतृत्व, तसं काहीच गरज नाही. आपले सहकार मंत्री आहेत, मी काल भेटलो, आपले जे सहकार मंत्री आहेत माननीय बाबासाहेब पाटील साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं आपण महायुती म्हणून बँकेची निवडणुकीला समोरतो, त्यांच्या नेतृत्वामध्ये जो माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब, माननीय आमचे बावनकुळे साहेब, या दोघांनी त्यांना सूचना दिल्या की आता आपल्याला निवडणूक एकत्रित लढायचे, महायुती म्हणून लढायची. त्यांनी म्हटले की आपण सर्व एक आहेत, पण आपण सगळे एक आहेत. सरकार कसं चालवायचे साहेब, आमचा प्रॉब्लेम एक होता, तो प्रॉब्लेम तुमच्यामुळे आता मिटल असं आम्हाला वाटतं. आम्हाला भाषण, आम्हाला विरोधच करायचे 40 वर्ष, सत्तेत कधी राहिलो नाही. पण ह्यांच्यावर ह्यांनी कशा पद्धतीने काही गोष्टी चालवायच्या, तो त्या विषयामध्ये आपण सर्वांनी मिळून जर लक्ष घातलं तर आपल्याला पुढे जायचं. साहेब बोलत नाही. साहेब तुम्ही किल्लारी कारखाना उभा केला, आपले देवीसिंग चव्हाण गुरुजींनी किल्लारी कारखाना कुणी उभा केला, त्या काळामध्ये आपले जे नेते होते देवीसिंग चव्हाण गुरुजी, माकणीकर साहेब, निलंगेकर साहेब, या सर्वांनी मिळून तो एक कारखाना उभा केला. तो कारखाना अडचणीत आला. पत्रकार बांधवांनो, मी जे बनतोय ना याचं उत्तर द्यावं देशमुखांनी, की तो कारखाना अडचणीत आला. अडचणीत कुणी आणला साहेब? नाही म्हणत तुम्हाला मी शेवट तुम्हाला बोलतं करणार साहेब, बोलावं तर लागेल साहेब. तुमची मेहनत आहे साहेब ती. त्या आजारी कारखान्याला बंद पडलेल्या, ज्या कारखान्याला भंगारमध्ये विकायची वेळ आली, त्या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचं काम आपण केलं साहेब. स्वतःचे पैसे घातलात आपण. तुमच्या मुरुम मधल्या कारखान्यामधले जे काही यंत्रणा असतील, तुमच्यातर्फी जे काही ठेवी असेल, जी काही ठेवी तुमच्या मुरुम कारखान्यामधली असेल, पूर्ण ठेवी, हे माणूस हे व्यक्तिमत्व बोलणार नाही, पण मी त्यांचा भाषा म्हणून मी बोलू शकतो. मला अधिकार आहे. आमच्या मामाला त्रास झालेला भाषाने बोलायला पाहिजे का नाही? आणि आपल्याला देखील कसं कळणार आहे? माझा त्रास तुम्हाला माहिती आहे साहेब, म्हणून आपला आशीर्वाद माझ्यावर कायम होता. त्यामुळं एक कारखान्यातून त्यांनी त्यांची जी काही जमा ठेवी होती त्यांनी पूर्ण किल्लारी कारखान्यामध्ये, इतिहास आहे कोण माहित नाही अनेक जणांना, पूर्ण पैसा त्यांनी त्या कारखाना चालू करण्यामध्ये, खराब झालेल्या भंगार कारखान्याला त्यांनी पूर्ण पुनर्जीवित त्या ठिकाणी त्या कारखान्याला केलं. तो कारखाना त्यांनी उभा केला, त्यांनी चालू केला. किती कर्ज होतं साहेब त्याच्यावर? जवळपास 50-60 कोटी. महाराष्ट्रात पत्रकार बांधव, महाराष्ट्रात एकमेव कोऑपरेटिव्ह कारखाना जो स्वतःच्या हिमतीवर कर्जातून बाहेर काढणारा एकच कारखाना असतो म्हणजे किल्लारी साखर कारखाना. आणि ते काम केलं माननीय बसवराज पाटील साहेबांनी. त्याला कर्जातून बाहेर काढ. आणि त्याला ज्यावेळेस मदत लागत होती ना, या जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रियदर्शनी कारखाना, किती पापी लोक आहेत, काय ह्याला तुम्ही परत चौथ्यांदा चेक पास करू नका, एवढे पापी लोक आहेत. आपले प्रियदर्शनी कारखाना कुणी उभा केला? कांबळे साहेबांनी. फार चांगलं व्यक्तिमत्व, सरळ. किती जण अरविंद कांबळे साहेबांना ओळखतात, त्यांना माहित होतं. सरळ का कारखाना तो बंद पाडला माहितीये का? त्यावेळेसच्या नेतृत्वाला खुर्ची इंदिरा गांधी आल्यानंतर बाजूला कुठेतरी खुर्ची भेटली, बर एवढंच बरं का शैलेजी.
कारखाना बंद पाडला, कारखाना ताब्यात घेतला, लिक्विडेशन मध्ये घेतला, बंद. आज त्यांच्या ताब्यामध्ये एक साहेब पैसे दिले कारखाना, 1 रुपया नाही दिला प्रियदर्शी. मारुती महाराज कारखाना बंद कोणी पाडलं? यांनी बंद पाडलं, 1 रुपया नाही दिले. आता तिथं कुठेतरी ते काय म्हणतात, अशी प्रसंग त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे, मरताच्या करता असं काही तर म्हणता ना, ती तशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कुणाला तरी पकड, मला पकडायचं, अभिमन्यूचं सांगायचं, अभिमन्यूला पकडायचं, माझं सांगायचं, ह्याला सांगायचं, त्याला सांगायचं. पण ह्या सगळ्यांची कुंडली माहीत असणारा माणूस आमच्याकडे आल्यामुळे आता आम्हाला काही अडचण नाही. सगळ्यात माहिती आहे साहेब आपल्याला. खात्रीने देवीदासजी, मी खात्रीने सांगू शकतो, कदाचित एखाद्या वेळेस माझ्यासारख्या माणसाला त्यांच्याबद्दल दया येऊ शकते, त्यांना पण येतील, पण त्यांना आपल्या माणसाची साथ कधी सोडणार नाही आता. आणि ह्या भागामध्ये शैलेशजी, इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणण्यामध्ये आता साहेबांची प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे, हे देखील मी आपल्याला सांगतो. आपण कार्यकर्ते साहेब फार, आपण विधानसभा सांभाळतो, आम्ही पाहतो इथल्या कार्यकर्त्यांना कोण हो, स्वतःहून कार्यकर्ता पळतो, जातो, झडपतो, काही ना काय, कोण आहे? आम्हीच कधी तर आलो तर आम्ही येतो, इकडे जायचं का तिकडे जायचं, नगरसेवक आहे, त्यांना माहित नाही कोण काय यांच्या मागं. आता ताकद देऊ म्हटलेलं बरोबर आहे, ताकद आपल्याला द्यावं लागेल, त्यांच्या मागं उभा करावं. आणि ही ताकद उभा आपण सगळ्यांनी मिळून जर केली, राजकारण एका बाजूला राहिलं. आज मी आपल्याला सांगतो, महानगरपालिका यांनी ताब्यामध्ये घेतलीये, काँग्रेसची महानगरपालिका आली आहे, पण काँग्रेसची महानगरपालिका आल्यापासून त्याच्यामध्ये इथल्या आमदारांनी जरा देखील पाहणी केलेली नाही. त्याच्यातून लोकांचे जे जे आश्वासन दिले, एक देखील त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं नाही. मग विधानसभेला समोर जात असते काय म्हणणार, सरकार माझं नव्हतं, सरकार आमचं नव्हतं. गुंडागिरी, दादागिरी भाषा त्या महानगरपालिकेमध्ये लोकांना बोलायची भाषा, आणि हे यांनीच लावलेले, ह्यांचेच माणसं असतात, ह्यांची हिंमत नाही पुढे येऊन बोलायची, पुढे येऊन हिमतीने स्वतः समोर जाऊन बोलायची हिंमत नाही. 4 माणसं त्या महानगरपालिकेमध्ये जुने, कुणी काय बोलायला गेलं तर त्यांच्या अंगावर जातात, कोण पत्रकार बोलले तर पत्रकाराच्या अंगावर जातात, कोण कार्यकर्ता बोलले तर कार्यकर्त्याच्या अंगावर जातात. आणि हेच जिल्ह्यामध्ये असंच करतात, दुसरं काही यांनी करू शकत नाही, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण बोलण्यासाठी, हिमतीने एखाद्या गोष्टीचं उत्तर देण्यासाठी त्याला माणूस लागतो जातीचाच आहे, जे आहे ना ते समोर बोलण्यासाठी हिमतीचा माणूस लागतो. आणि बोलू शकत नाहीत, उत्तर देऊ शकत नाहीत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निष्क्रियतेच्या बाबतीमध्ये, शहराच्या बाबतीमध्ये, खरंच शहरामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पूर्ण, यांनी आता उल्लेख केला कुणी, नितीनजींनी, वेस्ट बेंगॉल सारख्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकदीने आली. हे आज लातूरमध्ये आपण का आणू शकत नाही, आपला आमदार का होऊ शकत नाही? 4 गोष्टी आपल्याकडनं असते, संघटना म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित बसू, आणि त्या माध्यमातून आपल्याला इथं येणाऱ्या काळामधला जो लोकप्रतिनिधी असेल, आपण सर्वजण एकत्रित एक ताकदीने आपण समोर जाऊया. साहेब, आपला सत्कार खऱ्या अर्थाने पूर्ण कधी होणार साहेब? लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचा ज्यावेळेस झेंडा फडकल त्यावेळेस आपला सत्कार आम्ही पूर्ण झाला. कारण काही लोकांना साहेब तुम्हाला सांगावं लागणार आहे, सांगतात साहेब, त्यांनी एवढं केलं म्हणजे बस झालं. त्यामुळं एक चांगलं नेतृत्व आणि आम्हा सर्वांना एक घेऊन चालणारं नेतृत्व आणि एक ताकद देणारं नेतृत्व, कधीच रागाला न येणारं नेतृत्व. कधी राग आलेला तर मी तर नाही पाहिलं. कोण पाहिलंय का इथं? हा, कधीच कुणावर राग आले. आणि सगळ्यांना घेऊन चालणारं नेतृत्व,
संयमी नेतृत्व आज आपले आमदार आहेत आणि खरंच या गोष्टीचा मनापासून आनंद आम्हा सर्वांना, सर्व कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि साहेब, आम्ही पूर्ण सर्वजण एक विचाराने, एक ताकदीने, एक दिलाने सर्वजण आपल्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये ताकदीने काम करू आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. साहेब, कसं आहे, मी मूळ कार्यकर्त्यातून, म्हणजे माझा जन्मच विरोधी पक्षातून निर्माण झालेला आहे आणि कार्यकर्त्यातून आलेलो आहे. सत्ता ही आपली वाटायला पाहिजे. सत्ता ही काही एक आपल्या पक्षाची, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, सरकार हे आहे का आहे, पण जोपर्यंत शेवटच्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेस हा फील येतो की नाही आता आपली सत्ता, आपली सत्ता आहे, हा फील आणण्याची जबाबदारी आपली. आणि हे कधी होणार आहे, तर त्याच्यात छोटे मोठे प्रश्न असतात, ते प्रश्न सुटायला लागतात. कार्यकर्त्यांमध्ये पण आता काय झालंय, सगळे नाही मरगळ नाही, ते फेसबुक युनिव्हर्सिटीचे कार्यकर्ते झालेले, ते फेस टू फेस कार्यकर्ते बनाले. अजितराव, तुम्ही अध्यक्ष, माझं अजूनही म्हणणं आहे सगळ्यांना, नगरसेवकांना, सगळेच आपले लोकप्रतिनिधी, आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल, भेटावं लागेल, सांगावं लागेल. मी मागचे 8-10 दिवस मी गावाकडे नव्हतो, 10-12 दिवस झालं अधिवेशन होतं, पुन्हा मला एका ठिकाणी जायचं होतं, नव्हतं. पाहिलं मी मतदारसंघात, माझं मलाच वाटायला लागेल नाही बाबा, हे अंतर कुठेतरी पडतं. ती फील प्रत्येकाने निर्माण करायला. कार्यकर्त्यांमध्ये भूमिका, साहेब, एवढे वर्ष झाले साहेब, आज साहेबांचं आपल्या इथं व्यासपीठावर बसणाऱ्यापैकी सगळ्यात एज साहेबांचं जास्त आहे, पण सर्वात जास्त प्रवास देखील तेच करतात. साहेब, तुमचा एक तरी कार्यकर्ता फेसबुकवरचा कार्यकर्ता आहे का? जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे ते फेस टू फेसचे कार्यकर्ते निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे बसवराज पाटील मोरे. मनाने, दिलाने लोकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि हे जर आपण काही जर त्यांच्याकडनं शिकायचं असेल, काही घ्यायचं असेल, तर त्यांच्यातला संयम आहे, प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाला नीट बोलणं, व्यवस्थित बोलणं, हा विषय आपण त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. परत एकदा साहेब, आम्ही लातूर जिल्ह्याच्या वतीने अंतःकरणातून आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की एका आपण सगळ्यांनी उभा टाकून त्यांना काळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं.